इक्वेशन खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावर क्वेश्चन आला होता एकदा की क्वेश्चन कसा विचारला त्यांनी की विथ टाइम जे रिएक्शनची स्पीड वगैरे कमी होती का जास्त होते असं विचारलं होतं. तर लक्षात ठेवा विथ टाइम जसं रिएक्टंट कमी कमी होत जातात ना तर रिएक्शनची स्पीड कमी होत जाते. तेच आपण या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. आणि बाकी काही गोष्टी जसं की तुमच्या फिजिकल रिएक्शन कोणती, केमिकल रिएक्शन कोणत्या ते पाहणार आहोत. आता केमिकल रिएक्शन बघा, याच्यामध्ये त्यांनी खूप सारे रिएक्शन दिले त्यांना आणि याच्यामधले तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारणार की फिजिकल रिएक्शन कोणती, केमिकल रिएक्शन. आता फिजिकल जनरल सांगतो मी, एक असते फिजिकल रिएक्शन आणि आणि दुसरी असते केमिकल रिएक्शन. फिजिकल रिएक्शन कशी असते ती रिव्हर्सिबल असते. म्हणजे ती एकदा तुम्ही रिएक्शन किंवा तुमचा जो रिएक्शनचा जो पिरियड आहे किंवा ते काढून घेतल्यानंतर पुन्हा ती रिव्हर्स वगैरे होते, रिव्हर्सिबल असते. केमिकल रिएक्शन ना ती इरिव्हर्सिबल असते, पुन्हा ती वापस येत नाही. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, आता आईस आहे ना, आईसला तुम्ही वॉटरमध्ये कन्व्हर्ट करू शकता आणि वॉटरला पुन्हा आईसमध्ये कन्व्हर्ट करू शकता. म्हणजे काय आहे की ही फिजिकल रिएक्शन. कळलं? नंतर कुकिंग ऑफ फूड, आता फूडला जर तुम्ही असं रिव्हर्स नाही करू शकत. एकदा तुम्ही राईस बनवलं पुन्हा त्या राईस पासून पुन्हा तांदूळ असं बनवू शकत नाही. कळलं का? म्हणजे भातापासून तांदूळ नाही बनवू शकत पुन्हा. म्हणजे ती काय केमिकल रिएक्शन. रायपनिंग ऑफ फ्रुट्स ही काय केमिकल रिएक्शन, म्हणजे ती इरिव्हर्सिबल असते. कळलं का? नंतर दुसरा मिल्क टर्न इंटू कर्ड, म्हणजे जे आपला हे होतो काय म्हणतात दही होतं ते पण काय केमिकल रिएक्शन. नंतर इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, आता ही काय फिजिकल रिएक्शन. तुम्ही जे इव्हॅपोरेशन झालेले त्याच्यापासून तुम्ही पुन्हा रिव्हर्स पण करू शकता. कळलं? त्याच्यानंतर पुढे दादा साईज ऑफ रिडक्शन ऑफ नेफ्थेला बॉल्स एक्सपोज टू इयर, ही पण काय माहिती का फिजिकल रिएक्शन आहे. आणि आता जे शहाबादी फरशी आहे त्याच्यावर जर लेमन जर राईस पडला तर त्याच्यामुळे जे केमिकल रिएक्शन ही रिएक्शन होते ती केमिकल रिएक्शन. आता ब्रेकिंग ऑफ ग्लास, आता ग्लासचे जे तुकडे वगैरे जर फुटले वगैरे आणि त्यामुळे जर ग्लास ब्रेक होत असेल तर ही कोणती रिएक्शन आहे? ही सगळी फिजिकल रिएक्शन. लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण फिजिकल आणि केमिकल रिएक्शन म्हटलं. आता फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस बाय कंबशन, ही काय केमिकल रिएक्शन. अशा टाईप. आता टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन काय असतं बघा, जवळजवळ नाही का अशा ज्या पूर्ण रिएक्शन आहे ना 4 याच्यामध्ये आपण डिवाइड केलेलं. एक काय असते कॉम्बिनेशन, म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे घटक एकत्र येतात आणि काहीतरी नवीन प्रोडक्ट तयार होतं. कॉम्बिनेशन जसं की NH3 म्हणजे अमोनिया प्लस HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड रिएक्ट, हे एकत्र येऊन काय होतो NH4Cl म्हणजे अमोनियम क्लोराईड तयार होतो. आता ही रिएक्शन म्हणजे कॉम्बिनेशन, म्हणजे दोन कंपाऊंड एकत्र आले एक तिसरा कंपाऊंड तयार झाला. म्हणजे काय वेन टू मोर कंपाऊंड्स कंबाईन एकत्र येतात आणि एक सिंगल कंपाऊंड तयार होतो, त्याला काय म्हणतो आपण कॉम्बिनेशन. म्हणजे काय ते कॉम्बिनेशन. आता डिकम्पोजिशन म्हणजे काय, याच्यामध्ये काय होणार की एक रिएक्टंट असणार, म्हणजे याच्यामध्ये एक रिएक्टंट असणार आणि तो काय करतो त्याच्यापासून आपल्याला दोन वेगवेगळे प्रोडक्ट, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात. म्हणजे डिकम्पोजिशन होतं, म्हणजे तुटतात ते. जसं की CaCO3 याच्यापासून आपण CaO प्लस CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड तयार होतो. यालाच काय म्हणून डिकम्पोजिशन. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय की याच्यामध्ये काहीतरी रिप्लेसमेंट होणार. म्हणजे नावातच आहे की रिएक्शन इन विच नाही का प्लेस ऑफ आयन ऑफ ए लेस रिएक्टिव्ह एलिमेंट इन कंपाऊंड इज टेकन बाय अनदर मोर रिएक्टिव्ह एलिमेंट. जो जास्त रिएक्टिव्ह ना तो लेस रिएक्टिव्ह प्लेस घेतो. यालाच काय म्हणायचं आपण डिस्प्लेसमेंट. जसं की झिंक आहे ना, झिंक मोस्टली कसं कॉपरला रिप्लेस करतं. जसं CuSO4 आहे ना, याचा सपोर्ट जर तुम्ही कॉपर रिएक्ट केला तर ते कॉपरला झिंक रिप्लेस करतो. अशा टाइप मध्ये रिएक्शन. आता डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन काय असते, रिएक्शन इन विच नाही का आयन्स इन द रिएक्टंट नाही का आर एक्सचेंज टू फॉर्म द प्रेसिपिटेट आर कॉल्ड एज डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता पुढचे आता एंडोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक कसं की जे रिएक्शन नाही का म्हणजे टेम्परेचर अब्सॉर्ब करते, तिला काय म्हणायचं, जे रिएक्शन झाल्यानंतर टेम्परेचर अब्सॉर्ब केलं जातं त्याला एंडोथर्मिक. जसं की मेल्टिंग ऑफ आईस, म्हणजे तुम्हाला आईस वितळण्यासारखं नाही का काहीतरी त्याला बाहेरून हिट द्यावं लागते, त्याला काय म्हणायचं एंडोथर्मिक रिएक्शन. आणि दुसरी असते एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय की जी रिएक्शन झाल्यानंतर काहीतरी हिट बाहेर पडते. जसं की कॅल्शियम ऑक्साईड ना, तर याच्यासोबत तुम्ही जर पाणी ऍड केलं तर याच्यामधून काहीतरी हिट बाहेर पडणार. नंतर फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिएक्शन, हे महत्वाचं आहे. आता जसं अल्युमिनियम ना इज मोर रिएक्टिव्ह दॅन झिंक वगैरे, तर हे कशावर डिपेंड आहे बघा, साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट. जेवढे फायनर स्मॉल पार्टिकल असणार रिएक्टंटची तेवढे रिएक्शनचा रेट कसा हायर असणार. कळलं? दुसरं आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. जेवढे कॉन्सन्ट्रेटेड जास्त असणार फास्ट असणार तेवढी रिएक्शन कशी होणार, फास्ट होणार. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन ना ती प्रोपोर्शनल ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. जेवढा रिएक्टंट जास्त कॉन्सन्ट्रेट तेवढी रिएक्शन चांगली. नंतर टेम्परेचर ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन ना इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. जेवढं जास्त टेम्परेचर तेवढी रिएक्शन फास्ट. नंतर कॅटलिस्ट मध्ये त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो उत्प्रेरक म्हणतो. जर सबस्टन्स इन विच प्रेझेन्स ऑफ रेट ऑफ केमिकल जे रिएक्शन ना विदाउट एनी केमिकल चेंज इट इज कॉल्ड एज कॅटलिस्ट. म्हणजे स्वतः काही रिएक्शन मध्ये वगैरे भाग घेत नाही, फक्त रिएक्शनचा एक रेट इन्क्रीज वगैरे करतो, त्याला काय म्हणणार आपण कॅटलिस्ट म्हणणार. कॅटलिस्ट टाकल्यानंतर पण रिएक्शन काय होती
जास्त स्पीड वाढते. आता दोन कन्सेप्ट बघायचे आपल्याला, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन काय असतं. केमिकल रिएक्शन इन विच ए रिएक्टंट रिएक्ट विथ ऑक्सिजन ऑर लुजेस हायड्रोजन टू फॉर्म ए प्रोडक्ट, त्याला काय म्हणणार, ऑक्सिडेशन. म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे काय, एक तर ऑक्सिजन ऍड होतो किंवा हायड्रोजन लूज होतो. आणि ऑक्सिडेशन मीन्स लुजिंग वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स. हे दोन डेफिनेशन आहे. आता रिडक्शन म्हणजे काय, सेम, याच्यामध्ये थोडं फक्त उलट घ्यायचं आपल्याला. म्हणजे केमिकल रिएक्शन मीन्स गेन ऑफ हायड्रोजन, त्यात कसं लूज ऑफ हायड्रोजन, याच्यात गेन ऑफ हायड्रोजन, त्याला म्हणायचं रिडक्शन. आणि याच्यामध्ये नाही का, रिएक्टंट लुजेस ऑक्सिजन, जर गेन ऑफ हायड्रोजन तर ऑक्सिजन लूज करतो. आणि तिथे कसं लुजिंग वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स ना, रिडक्शन मध्ये इलेक्ट्रॉन गेन होतात, तर त्याला आपण काय म्हणणार, रिडक्शन. आता रेडॉक्स रिएक्शन काय असते बघा, रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन म्हणजे रिडॉक्स रिएक्शन. आणि याच्यामध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवा, आपलं फोटोसिंथेसिस किंवा मग जे रेस्पिरेशन आहे, हे दोन्ही पण काय येतात, रेडॉक्स रिएक्शन येतात. म्हणजे काय, त्यात रिडक्शन पण होतच आणि ऑक्सिडेशन, हे बोथ सायमल्टेनियसली होतात रिएक्शन. आता रॅन्सिडिटी काय असते बघा, रॅन्सिडिटी म्हणजे काय, इन फूड स्टफ ना, ज्यावेळेस आपण त्याला कुक केलं ऑइल किंवा घी मध्ये वगैरे, ते कशामुळे करतो आपण, टू प्रिव्हेंट, त्याची रॅन्सिडिटी वगैरे नाही का, ती प्रिव्हेंट करण्यासाठी काय, युझिंग द अँटीऑक्सिडंट. रॅन्सिडिटी म्हणजे काय, ती नासणं वगैरे अशा टाइप मध्ये. द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन रिएक्शन ऑफ फूड स्टफ कॅन ऑल्सो बी शोन बाय, म्हणजे स्लो डाऊन बाय द एअर टाईट कंटेनर. म्हणजे ऑक्सिजन सोबत त्याला आपण रिॲक्ट होत देत नाही, जेणेकरून त्याच्यामध्ये काय होईल, रॅन्सिडिटी किंवा ती नासणार नाही, अशा टाइप मध्ये. आता प्रिव्हेन्शन ऑफ करोजन, आता एखाद्या गोष्टी नाही का, म्हणजे करोजन होतं, म्हणजे त्याच्यावर काही गंजल्यासारखे होते, तर ते प्रिव्हेंट करायसाठी नाही का, आपल्याला 2-3 गोष्टी असतात, त्याने आपण ते प्रिव्हेंट करतो. एक तर असतं गॅल्व्हनायझिंग, म्हणजे झिंक आहे ना, झिंक मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह दॅन आयर्न. त्याच्यामुळे काय होतं, झिंकचं त्याच्यावर नाही का असा थर लागतो, आणि त्याच्यामुळे काय होतं, ते त्याला गंज लागत नाही. दुसरं टायनिंग, कॉपर किंवा ब्रास वेसल नाही का, यासाठी नाही का आपण काय वापरतो, टिनिंग वापरतो. नंतर अॅनोडायझेशन मेथड कशासाठी वापरतो, अल्युमिनियम साठी. किंवा इलेक्ट्रोप्लेटिंग, सिल्वर गोल्ड आहे ना, किंवा ऑर्नामेंट्स वगैरे असतात ना, त्यासाठी आपण इलेक्ट्रोप्लेटिंग वापरतो. आणि दुसरं असतं अलोईंग म्हणजे ब्रॉन्झ आहे ना, ही अलोय फ्रॉम कशापासून तयार करतो आपण, त्याच्यामध्ये 90% आपण कॉपर युज करतो आणि 10% टीन. म्हणजे हे सगळ्या मेथडने आपण काय करतो, त्या सबस्टन्स किंवा त्याचं नाही का इरोजन, आपलं करोजन होत जात नाही, म्हणजे त्याला गंज लागल्यासारखं असतो ना, ते होऊ देत नाही. आता पुढचं महत्वाचं, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता याच्यामध्ये पहिला बघायचं आपल्याला सेल्युलर रिस्पिरेशन. सेल्युलर रिस्पिरेशन म्हणजे बघा, त्याचे दोन मेथड बघा, एरोबिक रिस्पिरेशन आणि अनएरोबिक रिस्पिरेशन. आता एरोबिक रिस्पिरेशन म्हणजे काय असतं, ग्लुकोज ना ऑक्सिडाइज इंटू 3 स्टेप किंवा 3 स्टेप नाही का ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं. पहिलं असतं ग्लायकोलिसिस. द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस आता कुठं होते बघा, ॲक्वॉर्सिन सायटोप्लाझम. ग्लायकोलिसिस म्हणजे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करणं, ते कुठं होतंय, सायटोप्लाझम मध्ये. ग्लुकोज इज ऑक्सिडाइज मॉलिक्युल्स ऑफ इच. आता प्रत्येक ग्लुकोज पासून आपल्याला काय भेटतं बघा, 2 पायरुविक ऍसिड भेटतात, नंतर एटीपी आणि NADH2 आणि वॉटर तयार होतं. द पायरुविक ऍसिड जे फॉर्म तयार होतं ना, तर त्याला जे फॉर्मड इन द प्रोसेस इट कन्व्हर्टेड इन नंतर असिटल कोएन्झाइम आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2 आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ CO2 तयार होतात. तर अशा प्रकारे काय ग्लायकोलिसिस, त्यालाच आपण EMP पाथवे म्हणतो. नंतर आता पुढचं असतं TCA सायकल, किंवा त्याला आपण क्रेप सायकल पण म्हणतो, त्याला ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल पण म्हणतात. बोथ मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटाइल कोएन्झाइम जे अगोदर तयार झालेले आहेत ना, तर ते काय होतात माहितीये का, आता दे इंटर द मायटोकॉन्ड्रिया, आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये त्याचं काय कन्व्हर्जन काय होतं, म्हणजे ऍसिटाइल कोएन्झाइम ते पार्ट ना, ते ऍसिटाइल कोएन्झाइम ए इज कम्प्लिटली तिथं ऑक्सिडेशन होतं थ्रू सायक्लिकल रिएक्शन, आणि त्याच्यापासून आपल्याला CO2, H2O, NADH2 आणि FeDH2 तयार होतं. आपल्याला माहिती NADH2 पासून 3 ATP भेटतात आणि एका FeDH2 पासून 2 ATP भेटतात. आता नंतर शेवटची असते ती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP आर ऑप्टेन फ्रॉम. आता काय असतं माहितीये का, जे NADH2 आणि FeDH2 असतात ना, ते प्रोडक्ट नाही का, आपण त्याच्यापासून डायरेक्ट ATP मिळवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ETS मधून त्या प्रोडक्ट जावं लागतात. जेव्हा ETS मधून जातात ना, मग आपल्याला NADH2 पासून 3 ATP भेटतात आणि FeDH2 पासून 2 ATP भेटतात. म्हणजे ग्लायकोलिसिस ऑल्सो कॉल्ड एज EMP, म्हणजे इम्बेडेड मेयरहॉफ आणि अर्नास पाथवे, म्हणजे EMP पाथवे म्हणतात. आणि जे सायक्लिक रिएक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ना, त्याला काय म्हणतात, क्रेप सायकल म्हणतात. हेच द सायक्लिक प्रोसेस कॉल्ड क्रेप सायकल. आणि शेवटी आपल्याला प्रोटीन्स. आता हे काय होतं, सगळं हे ग्लुकोजचं होतं, म्हणजे कार्बोहायड्रेट वगैरे ब्रेकडाऊन करायचं. आता प्रोटीन आहे ना, प्रोटीन पासून आपल्याला 4 किलो कॅलरी जे एनर्जी भेटते बघा, 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन. आणि अमिनो ऍसिड्स आर ऑप्टेन आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन्स. आता लिपिड्स बघा, लिपिडचं कसं असतं बघा, लिपिड कंज्युम्ड बाय अस
इज नथिंग बट द कन्व्हर्जन. ते लिपिड एकदा कन्व्हर्जन कशामध्ये होतं, एक फॅटी ऍसिड आणि अल्कोहोलमध्ये येतं. फॉस्फोलिपिड्स फॉर द प्रोडक्शन ऑफ, आता जे त्यातलं लिपिड मधलं जे फॉस्फोलिपिड ना ते कुठं वापरतो आपण, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या तयार करण्यासाठी. आणि काही लिपिड आहेत ना ते हार्मोनच्या प्रोडक्शनसाठी वापरतो बॉडीमध्ये. म्हणजे एक प्रोजेस्टेरॉन असो, इस्ट्रोजन असो, टेस्टेस्टेरॉन किंवा अल्डोस्टेरॉन, हे सगळे काय येतं, लिपिड येतं. आणि कव्हरिंग अराउंड, जे आपल्या नर्वच्या याचं अराउंड जे कव्हरिंग असते ना, ती कव्हरिंग करण्यासाठी पण लिपिड वापरतात. आता लिपिड पासून किंवा एका फॅटी ऍसिड पासून आपली एनर्जी किती भेटते हे महत्वाचं आहे, किलो कॅलरी पर ग्रॅम. प्रोटीन पासून 4 आणि कार्बोहायड्रेट पासून 4. मग सगळ्यात जास्त आपली एनर्जी कुठून भेटत असेल ती लिपिड पासून भेटते, हे लक्षात ठेवा. लिपिड्स आर स्टोअर इन ऍडिपोज टिश्यू ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ बॉडी. आणि याचा एकदा प्रश्न विचारला होता की लिपिडचं बॉडीमध्ये स्टोरेज कुठं असतं, ते कुठे, ऍडिपोज टिश्यू इन द बॉडी. आता पुढचे महत्वाचे बघायचे आपल्याला विटॅमिन्स. आता विटॅमिन्स ना, विटॅमिनचे मेन 6 टाइप्स ऑफ विटॅमिन, ए, डी, ई, के, हे काय येतं, फॅट सोल्युबल येतं, म्हणजे 4 विटॅमिन. आणि दुसरे बी आणि सी, हे काय येतं, वॉटर सोल्युबल विटॅमिन येतं. आता विटॅमिन्स लाईक रायबोफ्लाविन म्हणजे विटॅमिन B2 आणि निकोटिनामाइड म्हणजे विटॅमिन B5 आर नेसेसरी फॉर कॅसाठी लागतात, ते आपल्याला FEDH2 आणि NADH2 च्या प्रोडक्शनसाठी लागतात. त्यामुळे त्यांचा रोल महत्वाचा आहे. कोणते, B5 आणि B2. त्याच्यानंतर वॉटर बघा, आता जवळपास आपल्या बॉडीमध्ये 65 ते 70%, म्हणजे कळण तुम्हाला किती मोठं वॉटर असतं आपल्या बॉडीमध्ये, 65 ते 70% वॉटर असतं. ईच सेल कंटेन, प्रत्येक सेलमध्ये जवळपास 70% वॉटर बाय वेट असतं. आणि ब्लड प्लाझ्मा आहे ना, याच्यामध्ये जवळपास 90% वॉटर असतं. आता मायटोसिस काय बघा, सोमॅटिक सेल असतात किंवा स्टेम सेल्स ना, दे डिवाइड बाय द मायटोसिस. 2 स्टेप असतात त्याच्यामध्ये. कॅरिओकायनेसिस म्हणजे त्याचं न्यूक्लिअर डिव्हिजन होतं, आणि सायटोकायनेसिस मध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. आता कॅरिओकायनेसिसचे नाही का 4 स्टेज आहेत. त्याला ट्रिक, शॉर्ट ट्रिक, पीमॅट. पीमॅट म्हणजे काय, प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज आणि टेलोफेज. आता प्रोफेज म्हणजे काय, तिथं की तुमचं जे कंडेन्सेशन, क्रोमोझोमचं कंडेन्सेशन वगैरे होऊन क्रोमोझोम एकदम सेंटरला नाही का एकदम असा घट्ट होऊन जातो, त्याला काय म्हणायचं, प्रोफेज. म्हणजे जिथून स्टार्टिंग होती न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियर स्टार्ट डिसअपियर. आता मेटाफेज म्हणजे काय, तिथे स्पिंडल फायबर अपेअर होतात. आणि सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम ना, ते बोथ सेंट्रोमियर ऑफ किंवा ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज इन पॅरलल, म्हणजे इक्वेटोरियल प्लेन मध्ये अरेंज होतात. आणि शेवटी अनाफेज, तिसरी नंबरची अनाफेज. याच्यामध्ये काय होतं, ते सेंट्रोमियर आहे ना ते स्प्लिट होतो. म्हणजे याच्यामध्ये बघा हे असं, याच्यामध्ये बघा ही मध्ये सेंटरला असं आहे, आणि इकडून नाही का हे अशा प्रकारे हे असं डिवाइड व्हायला लागतं. हे स्पिंडल फायबर वगैरे असं हे ब्रेक होत चालतं. त्याच्यामध्ये स्प्लिट होऊन देअर सिस्टर क्रोमॅटिड नाही का, ते एकमेकापासून दूर होत जातात अवे फ्रॉम. आता हे एक सिस्टर आणि हे दोन एकत्र जोडले असतात, ते एकमेकापासून दूर व्हायला लागतात. आणि टेलोफेज मधून ते काय होतं, अपोजिट पोलला, नवीन पोलला, म्हणजे हे पुढचं याचं काय होतं की हे इकडे जातं एकदम साईडला, इकडं म्हणजे एकाच याच्यामध्ये हे इकडे जातं आणि हे इकडे जातं. आणि नंतर ही सेल मधून ब्रेक होते, कळलं. आणि याच्यानंतर मग न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फॉर्मड अराउंड द क्रोमोझोम, त्याच्या अराउंड ब्रेक होतं. स्पिंडल फायबर आर कम्प्लिटली डिसअपियर, आणि सायटोप्लाझम नवीन तयार होतो. आणि याच्यापासूनच 2 नवीन सेल तयार होतात, त्यालाच काय म्हणायचं, मायटोसिस. कळलं. ट्रिक लक्षात ठेवा, पीमॅट एवढं महत्वाचं फक्त त्याचं. मायटोसिस कशासाठी इसेन्शियल आहे, ग्रोथ ऑफ बॉडी आणि वुंड हिलिंग, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल वगैरे ते तयार करण्यासाठी. आता मिओसिस काय बघा, 2 स्टेजेस ऑफ मिओसिस. फर्स्ट म्हणजे काय की रिकॉम्बिनेशन आणि क्रॉसिंग ओव्हर, हे अक्युअर बिटवीन द होमोलोगस क्रोमोझोम. कशामध्ये 2 हॅप्लॉइड सेल आर फॉर्मड, याच्यापासून 2 हॅप्लॉइड सेल तयार होतात. आणि मिओसिस सेकंड, हे काय आहे की लाईक मायटोसिस ना, याच्यापासून मिओसिस मध्ये बघा, मिओसिस फर्स्ट मध्ये फक्त 2 हॅप्लॉइड सेल होतात, आणि मिओसिस सेकंड मध्ये काय होतं बघा, 4 हॅप्लॉइड सेल तयार होतात. कळलं, 4 हॅप्लॉइड सेल मिओसिस सेकंड मध्ये डॉटर सेल तयार होतात. आता असेक्झुअल रिप्रोडक्शन काय असतं बघा. असेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये लक्षात ठेवा की हे कुठं होतं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये. जसं त्याच्यात टाईप आहे बघा. आता बायनरी फिशन, बायनरी फिशन म्हणजे कसं होतं की ते असं मधून ब्रेक झाल्यासारखं होतं. जे कोणात होतं बघा, प्रोकॅरियोट मधलं बॅक्टेरिया आणि प्रोटिस्टा, अमेबिया वगैरे याच्यामध्ये होतं. पॅरामेसियम, युग्लेना किंवा युकॅरियोटिक जे हे असतात ना सेल ऑर्गॅनिल्स लाईक मायटोकॉन्ड्रिया, क्रोमोझोम, क्रोमोप्लास्ट, याच्यामध्ये काय होतं बघा, असेक्झुअल रिप्रोडक्शन. नंतर आता मल्टिपल फिशन म्हणजे भरपूर सारे तुकडे पडतात. हे कोणामध्ये होतं, अमेबामध्ये. बघा हे अमेबा किती त्याचे तुकडे झाले, त्याचा शेवटी डॉटर अमेबा खूप सारे तयार होतात, त्याला काय म्हणायचं, मल्टिपल फिशन. नंतर बडिंग बघा, बडिंग म्हणजे काय की रिप्रोडक्शन अक्युअर इन द बडिंग. हे कुठं होतं, ईस्ट वगैरे, म्हणजे एक थोडी बड म्हणजे असे थोडी इथे एक कळ येते, आणि ते कळ असे वेगळे होऊन एक वेगळाच युनिसेल्युलर नवीन एक फंगस तयार होतो, त्याला म्हणायचं बडिंग. तर असेक्झुअल रिप्रोडक्शन हे कसं होतं, युनिसेल्युलर मध्ये. आता असेक्झुअल रिप्रोडक्शन पण कशामध्ये, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये बघा काय होतं, पहिले फ्रॅगमेंटेशन. आता हे कुठं होतं, सायकोनिक ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये काय होतं की सेल ना ती अशी थोडी फ्रॅगमेंट तयार करते, आणि ते फ्रॅगमेंट पासूनच खूप सारे स्पायरोगायरा, स्पॉन्जेस वगैरे तयार होतात.
दुसरं आता रिजनरेटिव्ह म्हणजे प्लॅनेरी एक अॅनिमल आहे. त्याच्यामध्ये काय होतं की ते स्वतःसारखं एक नवीन अॅनिमल स्वतःपासून रिजनरेट करतो, त्याला रिजनरेशन म्हणायचं. बडिंग तर आपण ऑलरेडी बघितलं ते सेम आहे. नाहीतर व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन याच्यामध्ये नाही का, आता आपण बटाटा किंवा ऊस वगैरे बघितलं असं त्याच्या डोळा वगैरे आपण लावतो, किंवा कॅरट किंवा जे हे असतं मुळा वगैरे, तर त्याच्यापासूनच नाही का नवीन एक बर्ड तयार होते आणि एक नवीनच वनस्पती तयार होते. त्याला काय म्हणायचं, तर त्याचं एक्झाम्पल म्हणजे का ब्रायोफायलम हेल्प्स बर्ड्स टू प्रेझेंट इन द लिप मार्जिन वगैरे नवीन तयार होते. म्हणजे कशापासून तयार होते, फक्त व्हिजिटेटिव्ह म्हणजे त्याचा आय असतो किंवा बर्ड असतो त्याच्यापासून तयार करतात. आता स्पोर फॉर्मेशन म्हणजे काय की फंगाय वगैरे याच्यामध्ये नाही का स्पोर्स तयार होतात आणि नंतर त्याच्यापासून रिप्रोडक्शन तयार होतं. आता सेक्झुअल रिप्रोडक्शन कसं असतं हे महत्वाचं जास्त. आता याच्यामध्ये एक चित्र दिसतंय का, फ्लावर्स बघा, याच्यामध्ये तुम्हाला करोला दिसतोय म्हणजे ज्या फुलाच्या पाकळ्या असतात. इकडे गायनोमेशियम म्हणजे बघा, एक गायनोमेशियम मध्ये बघा ही नळी दिसते पूर्ण, वर तिला तोंड असतं, तिला स्टिग्मा म्हणायचं, खाली त्याचं एक पूर्ण नळी दिसते त्याला स्टाईल म्हणायचं, खाली एकदम ओहरी बघा. नंतर एक काही फिलामेंट्स दिसते बाजूला, हे हे लाल लाल असे असे छोटे छोटे, त्याला फिलामेंट्स म्हणजे काय म्हणायचं, अँड्रोसियम म्हणायचं. आणि बाकी हे हिरवं खाली जी असते फुलाच्या खाली, त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतात सेपल्स आणि इंग्लिशमध्ये त्याला कॅलेक्स वगैरे म्हणतात. आणि बाकी हे अँथर वगैरे असतात. आता जे सेक्झुअल रिप्रोडक्शन प्लांट्स मध्ये कसं होतं आता हे बघायचं आपल्याला. मला सांगा, आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का? आता याच्यामध्ये बघा, आता हे असेक्झुअल रिप्रोडक्शन आहे ना, असेक्झुअल रिप्रोडक्शन आपण पाहिलेले. आता आपल्याला बघायचं ते सेक्झुअल रिप्रोडक्शन. आता सेक्झुअल रिप्रोडक्शनचे पार्ट काय असतात बघा. फ्लावर इज स्ट्रक्चरल, हे महत्वाचं, याचा क्वेश्चन येऊ शकतो. स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्झुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. म्हणजे फ्लावर आहे ना, म्हणजे फुलाचं झाड असतं, म्हणजे झाडाचं जे फुल असतं ना ते एवढं इम्पॉर्टंट असतं, कारण ते रिप्रोडक्शन वगैरे सगळं तिथेच होतं. म्हणजे सेक्झुअल रिप्रोडक्शनसाठी ते खूप इम्पॉर्टंट असतं. त्याला काय म्हणायचं, स्ट्रक्चरल युनिट ऑफ रिप्रोडक्शन. आता त्याच्यामध्ये नाही का 4 पार्ट असतात फुलामध्ये. एक तर काय असतं, कॅलेक्स असतो, नंतर एक करोला असतो ज्याला आपण फुलाची पाकळी म्हणतो, आणि 2 जे ऍक्च्युअल सेक्झुअल ऑर्गन असतात त्याच्यामध्ये अँड्रोसियम म्हणजे जो मेल पार्ट असतो आणि गायनोसियम म्हणजे फिमेल पार्ट. आता जे अँड्रोसियम आणि गायनोसियम ना त्याला इसेन्शियल म्हणायचं, कारण त्याशिवाय रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. आता कॅलेक्स आणि करोला आहेत ना, हे नॉन इसेन्शियल आहेत, म्हणजे हे असले काय नसले काय काही फरक पडत नाही. कळलं? हे 2 वेगवेगळे लक्षात ठेवा. म्हणजे हे बघा, अँड्रोसियम गायनोसियम इसेन्शियल आणि कॅलेक्स आणि करोला असेसरी वर्ल्स किंवा नॉन इसेन्शियल म्हणू शकतो. आता फ्लावर आहे ना इज कॉल्ड एज बायसेक्झुअल. फ्लावरला बायसेक्झुअल म्हणू शकतो, की जी बोथ वर्ल्ड्स त्याच्यामध्ये अँड्रोसियम आणि गायनोसियम जर एकच फ्लावर असेल त्याला आपण बायसेक्झुअल म्हणतो. आणि फ्लावर फक्त जर एकच असेल तर त्याला आपण युनिसेक्झुअल म्हणायचं. त्याचे एक्झाम्पल बघा, पपया किंवा जे मेज किंवा कुकुंबर वगैरे नाही का, ते युनिसेक्झुअल असतात. नंतर आता अँड्रोसियम काय असतं बघा, इट्स मेंबर आर कॉल्ड एज स्टॅमन्स. जे अँड्रोसियम आहे ना त्याचे जे हे असतात मेंबर्स, म्हणजे छोटे जे कंपोनंट किंवा एलिमेंट असतात त्याला आपण काय म्हणतो, स्टॅमेन्स म्हणतो. आणि गायनोसियम ना त्याचा जो एक हे असतो त्याला आपण काय म्हणतो, कार्पेल म्हणतो. आता पेडिसिलेट म्हणजे ज्या फुलाला जो देठ असतो ना, देठ किंवा स्टॉक असतो ना, ते सपोर्ट करतं त्याला, त्याला आपण काय म्हणतो, पेडिसिलेट म्हणायचं. आता सेसाईल म्हणजे काय, जे फुलाला देठ नसतं, एकदम डायरेक्ट असतं विदाउट हे, त्याला आपण सेसाईल फ्लावर म्हणायचं. आता आपल्याला नाही का डबल फर्टिलायझेशन बघायचं, ते कसं होतं. खाली चित्र दिलंय बघा, याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसते की फिमेल म्हणजे एक फ्लावरचं फिमेल पार्ट असल्यासारखं आहे बघा. हे स्टेग्मा आहे बघा, हे स्टेग्मा एकदम वर एक स्टाईल आहे, एकदम अशी नळी असल्यासारखी, आणि खाली एक ओव्हरी आहे बघा पूर्ण. आता पोलन ग्रेन बघा हे स्टेग्मावर पडणार. आता स्टेग्मावर पडल्यानंतर नाही का तो काय करणार, त्याची एक पूर्ण अशी एक लांब नळी अशी आतमध्ये हे करणार, एक पाईप वगैरे अशा टाईप मध्ये आतमध्ये जाऊन तो एक पोलन, त्याला ट्यूब म्हणणार, कळालं, त्याला मेल गॅमेट्स म्हणायचं. नंतर तो ज्यावेळेस आतमध्ये जातो ना त्यावेळेस नाही का बघा, आता जे एक इम्ब्रिओ सॅक असती आणि दुसरं एक असतं काय, ओहोल्स असतात, जे छोटे छोटे ओहोल्स. आणि शेवटी बघा एक इकडले 3 जे हे म्हणजे अँटिओपोडल्स म्हणजे मधले पोलर न्यूक्लियस, हे सगळ्याला रिॲक्ट होतो. आणि याच्यानुसार नाही का, म्हणजे 2 वेळेस त्याचं फर्टिलायझेशन होतं, त्याच्यामुळे त्याला डबल फर्टिलायझेशन म्हणतात. एकदा वाचतो म्हणजे तुम्हाला आणखीन कळलं की बघा, आता 1 मेल गॅमेट युनाइट्स विथ द एक सेल टू फॉर्म द झायगोट. जो एक सेल, ज्या वरच्या एक सेल असतात ना स्टार्टिंगच्या, त्यांच्यासोबत जो हे होतो, युनाइट होतो, त्याला काय म्हणायचं आपण, झायगोट तयार होतो. आणि दिस इज अ फर्टिलायझेशन. आणि सेकंड मेल, दुसरा जो मेल गॅमेट आहे ना, तो काय करतो, जे 2 पोलार सेल येतात आणि इंडोस्पर्म, जे कडीचे 2 पोलार सेल आणि इंडोस्पर्म, हे 3
दिसते का अँटीपॉडल्स, त्यासोबत जो रिॲक्ट होतो आणि ऍज द टू पोलर न्यूक्लिअर म्हणजे ऍज द टू न्यूक्लिअर पार्टिसिपेट याच्यामध्ये एक तर सेंटरच्या आणि साईडच्या, त्याच्यामुळे याला काय म्हणायचं, डबल फर्टिलायझेशन म्हणायचं. आता ओव्हल्स आहेत म्हणजे जे बे आहेत ना त्या कशामध्ये सीड मध्ये कन्वर्ट होतात, जे आतमध्ये जे बे होतं ना ओव्हल्स त्या सीड मध्ये कन्वर्ट होतात, आणि जी ओव्हरी ना टोटल ओव्हरी ती काय होते डायरेक्ट फ्रूट मध्ये कन्वर्ट होती आफ्टर फर्टिलायझेशन, हे लक्षात ठेवा. नंतर सेक्झुअल रिप्रोडक्शन ह्युमन बिंग्स. आता ह्युमन मध्ये सेक्झुअल रिप्रोडक्शन कसं होतं हे पाहायचं आपल्याला. आता टेस्टिस ना, ह्युमनचे टेस्टिस कंटेन्स लाईक सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतं, आणि जे जर्मिनल इपिथेलियल प्रेझेंट इन द ट्युब्युल्स. आता डिवाइड हे काय याच्यामध्ये का मिओसिस होतं, म्हणजे नंबर आहे ना खूप इन्क्रीज होतात रॅपिडली, आणि ते काय करतात स्पर्म्स प्रोड्यूस करतात. दो स्पर्म्स सेंड टुवर्ड्स द जे व्हेरियस ट्युब्युल्स असतात. आता हा सिक्वेन्स महत्वाचा आहे, कारण याच्यावर नाही का हे बघा तुम्हाला एक इथं खाली चित्र दिलेलं बघा, हे बघा टेस्टिस आहे, सेमिनिफेरस ट्युब्युल, रेटिटेस्टिस, वासा डिफरन्स, इफरन डक्टल्स, ही इपिडायडॅमिस. नंतर हे बघा बाल्बेथ्रोल ग्लँड, प्रोस्टेट ग्लँड वगैरे. आता हे तुम्हाला कळायला पाहिजे की जे सगळे हे आतमधले हे टेस्टिस बघा, हे सगळं इथून जे स्पर्म तयार होतात ना, तर शेवटी इथपर्यंत फिरत फिरत इथपर्यंत येऊन शेवटी हे याच्या मार्फत तुमचा जो व्हासा डिफरन्स, नंतर इजेक्युलेटरी डक्ट वगैरे नाही याच्या मार्फत ते बाहेर येतात. तर आपल्याला जो सिक्वेन्स आहे ना तो महत्वाचा आहे, कारण ह्या सिक्वेन्सवर नाही का एकदा एमपीएससीने प्रश्न विचारलेला आहे. आता तो सिक्वेन्स कसा आहे बघा, हे बघा सगळ्यात सुरुवातीला नाही का रेटे टेस्टिस असतं बघा, तुम्हाला इथं दिसेल तर रेटे हे दिसतं बघा, आतमध्ये रेटे टेस्टिस दिसते बघा, तुम्हाला क्लिअर करतोय. हे बघा हे आतमध्ये स्टार्टिंग रेटे टेस्टिस नाही, म्हणजे हे टेस्टिसच्या आतमध्ये पार्ट आहे. त्याच्यानंतर बघा व्हासा डिफरन्स, सॉरी व्हासा इफरन्स येतो. सुरुवातीला ई असतं बघा व्हासा इफरन्स, नंतर इपिडायडॅमिस, हे व्हासा इफरन्स हे दिसते का व्हासा इफरन्स, नंतर इपिडायडॅमिस, नंतर व्हासा डिफरन्स, नंतर इजॅक्युलेटरी डक्ट, नंतर युरोजेनाटल. आता युरोजेनाटल म्हणजे काय, युरिन कॅरी करतं, आणि जेनेटल म्हणजे ते जे स्पर्म्स वगैरे ना ते पण कॅरी करतं, म्हणून ती जी डक्ट आहे ना त्याला आपण काय म्हणतो युरोजेनाटल डक्ट. तर जो सिक्वेन्स आहे लक्षात ठेवा, रेटेड टेस्टिस मध्ये टेस्टिस मध्ये चालू होतं, म्हणून त्याला सुरुवातीला आपण काय म्हणणार रेटेड टेस्टिस, नंतर काय म्हणणार त्याला आपल्या सुरुवातीला वास इफरस म्हणजे ई अगोदर आहे, नंतर इपिडायडॅमिस, नंतर वासा डिफरन्स, आणि नंतर इजॅक्युलेटरी डक्ट, आणि नंतर शेवटी युरोजेनेटल डक्ट. तर तुम्हाला कळालं का हे महत्वाचं आहे. नंतर आता सेल्स ऑफ टेस्टिस ना, त्याच्यामध्ये बघा लिडिंग सेल असतात, त्यालाच आपण काय म्हणतो माहिती टेस्टिसच्या इंटेस्टिशियल सेल म्हणतात, आणि ते काय करतात माहिती का टेस्टेस्टेरॉन सिक्रेट करतात. आता एक दुसरे असतात त्या सर्टोली सेल किंवा इपिथेलियल सेल असतात ना, ते काय करतात स्पर्मला सपोर्ट करायचं काम करतात. आता काही आपल्याला हे येतं इन्झाईम्स बघायचे आपल्याला सेमिनल व्हेसिकल्स मध्ये, ते काय करतात माहिती का सिक्रेट अल्कलाइन फ्लूड, त्याच्यामध्ये फ्रुक्टोज असतं, फ्रुक्टोज ना हे अल्कलाइन असतं. ते काय करतं फ्रुक्टोजचं मेन काम काय असतं की जे स्पर्म्स असतात ना त्यांना फूड एनर्जी द्यायचं काम करतं, आणि न्यूट्रलाइज द ऍसिडिटी ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. आता जी फिमेलची रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट असते म्हणजे जे जो व्हजनल पार्ट असतो ना तो फिमेलचा, त्याच्यामध्ये काय असतं की ते मेनली ऍसिडिक असतं. तर जर स्पर्म जर डायरेक्ट तिथे गेले तर ते ऍसिडिटीने किल होतील, म्हणून त्यांना काय असतं फ्रुक्टोज असतं ना ते अल्कलाइन सपोर्ट पण देतं, जेणेकरून काय होतं ते ऍसिडिटी ना त्याला ते न्यूट्रलाइज करतात, आणि ते फिमेल जेनेटिक ट्रॅक मध्ये मरत नाहीत. नंतर आता पुढचे असतात ते प्रोस्टाग्लँडिंग्स, ते काय करतात माहिती का जे स्पर्म्स आहे ना त्यांना मोटिलिटी देतात आणि वायबिलिटी टू स्पर्म्स, आणि स्पर्म्स एकदा फिमेल जेनेटिक ट्रॅक मध्ये गेल्यानंतर नाही का मूव्ह होत राहत, शेवटी युट्रेस मधून नाही का म्हणजे ते फर्टिलायझेशनच्या साईड पर्यंत जातात. आणि इन्झाईम असतं बघा याच्यामध्ये सेमन क्लोटिंग, म्हणजे सेमन असतो ना एकदम लिक्विड नसतो, थोडा थिक असतो ना, त्याला थिकनेस द्यायचं काम असतं ना ते इन्झाईम करतात. हे सगळं काय प्रोव्हाइड करतं सेमिनल व्हेसिकल्स. आता बघा पुढचे असते ते प्रोस्टेट ग्लँड असतात बघा, हे काय करतात बघा सिक्रेट द सिट्रेट आणि काही इन्झाईम्स. सिट्रेट काय करतं हे एनर्जी सोर्स देतं स्पर्मसाठी, एनर्जी देतं मोटिलेटसाठी, आणि काही इन्झाईम असतात ना ते काय करतात ब्रेक डाऊन द स्पर्म क्लॉट. आता एकदा स्पर्म जो हे असतो ना स्पर्मचा जो सेमन असतं ना ते थोडं थिक असतं, एकदा ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये गेल्यानंतर नाही का ते ब्रेक करायचं असतं, ते ब्रेक करायचं काम कोण करतं हे प्रोस्टेट ग्लँड करतात. आणि शेवटी असतं ते बाल्बोयुथ्रल ग्लँड्स, ते काय करतात वेरियस इन्झाईम्स किंवा वेरियस फ्लूइड सिक्रेट करतात दॅट कंटेन द म्युकस. तर अशा टाइप मध्ये नाही का हे रिप्रोडक्टिव्ह सायकल आपण कम्प्लीट केलेली. आता पुढचं आपल्याला हे करायचंय ते अॅनिमल क्लासिफिकेशन. आता हे थोडं महत्वाचं आहे, म्हणजे शेवटचाच मला वाटतं हा टॉपिक आहे आपला अॅनिमल क्लासिफिकेशन, आणि इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, सेल बायोलॉजी, स्टेम सेल्स, हेरिडिटरी इव्होल्युशन, ट्रान्सलेशन. ओके.
आता पुढचं आपल्याला पाहायचं ते अॅनिमल क्लासिफिकेशन. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण अॅनिमल क्लासिफिकेशन वर नाही का मागच्या वर्षी 2-3 क्वेश्चन आले होते. आता आपण ऑलरेडी नाही का जे याचं क्लासिफिकेशन आहे, प्लांटचं क्लासिफिकेशन ऑलरेडीच पाहिलेलं आहे आपलं. तर आपल्याला आता जे पाहिजे ते अॅनिमल क्लासिफिकेशन. त्यासाठी हा चार्ट इम्पॉर्टंट आहे. एकदा चार्ट समजला तुम्हाला सगळ्याच गोष्टी समजतात. तर मला सांगा एकदा तुमचा आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का, म्हणजे पुढे घ्यायला? आता याच्यानंतर बघा पुढचं अॅनिमल क्लासिफिकेशन. एकदा नाही का त्यांनी अॅनिमल जे क्लासिफिकेशन एकदम बेसिक क्वेश्चन विचारलं होतं त्यांनी, की जे फायलम किंवा बाकी जे असतात ना तुमचे क्लास, फॅमिली वगैरे, तो सिक्वेन्स कसा असतो, काय असते, आता आपल्याला सगळंच बघायचंय. सगळ्यात आता जे एक चार्ट दिलेला बघा, तो महत्वाचा इथं बघा. किंगडम म्हणजे नॉर्मली आपले नाही का बघा, आपण आता हे अॅनिमल साठी स्टडी करणार, म्हणजे अॅनिमल, त्याला अॅनिमेलिया म्हणतो आपण. म्हणजे हे कसे असतात, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात, त्यांच्यामध्ये सेल वॉल नसते. तर बॉडी ऑर्गनायझेशन बघा. आता नंतर आपण ज्यावेळेस क्लासिफिकेशन करतो ना, बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये त्यांचं डिव्हिजन कसं असतं. एक तर कसे असतात, मोस्टली सेल्युलर असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये टिश्यू पर्यंत गेलेलेच नसतात, जस्ट सेल असतात. आणि दुसरे कसे असतात ऑर्गॅनिझम, त्यांच्यामध्ये टिश्यू आणि ऑर्गन सिस्टीम पण डेव्हलप झाली असते. आता असं कोणतं आहे की जो फक्त सेल्युलर आहे, असा आहे पोरीफेरा, ज्याच्यामध्ये फक्त सेल्युलर आहेच. म्हणजे तो एवढा बेसिक लेवलला आहे, त्याच्यामध्ये अजून टिश्यू पण तयार झालेले नाहीत. काल आता जर बॉडी सिमेट्री बघितली, तर याला आपण डिवाइड करताना नाही का 3 याच्यामध्ये डिवाइड करतो. एक तर असिमेट्रिकल, म्हणजे ज्याला आपण काय असं नीट मधून वगैरे कुठून असं ब्रेक करू शकत नाही. दुसरं असतं रेडियल सिमेट्री, म्हणजे त्याला तुम्ही असं 2-3 भागामध्ये ब्रेक करू शकता. म्हणजे जसं रेडियल सिमेट्री म्हणजे असं आहे ना, त्याला 0 असा 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 कसा ब्रेक करू शकता. आणि बायलॅटरल सिमेट्री म्हणजे काय, की तुम्ही त्याला असं एकदम मधून जर ब्रेक केला, म्हणजे आता समजा माणूस आहे, असं डोकं वगैरे पाय वगैरे, तुम्ही जर असं मधून ब्रेक केला, तर त्याचे एक्झॅक्ट माणसाचे 2 भाग होऊ शकतात. म्हणजे त्याला काय म्हणायचं, बायलॅटरल सिमेट्री. तर जो असिमेट्रिकल आहे ना, कोणता आहे, पोरीफेरा आहे. रेडियल सिमेट्री कोण दाखवतोय, सिंडारिया, तो काय दाखवतो, रेडियल सिमेट्री. आणि त्याच्यानंतरचे नाही का सगळे काय दाखवतात, बायलॅटरल सिमेट्री. त्याच्यामध्ये प्लॅटीहेल्मिंथिस, अस्टिहेल्मिंथिस, अॅनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकांडरमटा, हिमिडरमोटा आणि कॉर्डेटा, हे सगळे कशामध्ये येतात, बायलॅटरल सिमेट्रीमध्ये. आता पुढचं महत्वाचं, बॉडी कॅव्हिटी. आता जे ऑलमोस्ट सुरुवातीत ना असिलोमेट मध्ये आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटीच नाही पोरीफेरामध्ये. नंतर जो सिंडर आहे ना, तो पण असिलोमेट मध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नाही. इव्हन प्लॅटीहेल्मिंथिस पण बॉडी कॅव्हिटी नाही, म्हणजे सुरुवातीला तिन्ही ते असिलोमेट, त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटीज नाही, म्हणजे सगळे एकच. नंतर जो जो अस्चिहेल्मेंथिस बघा, अस्चिहेल्मेंथिस हा सिडोसिलोमेट आहे, म्हणजे याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी आहे, पण ती कशी फॉल्स आहे. आणि त्याच्यानंतर बघा अॅनिलिडापासून आपल्याला युसिलोमेट, म्हणजे त्याच्यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी सापडते. तर अशा प्रकारे हे आता जे पूर्ण जे आपण इथून पाहणार ना क्लासिफिकेशन, तर हे याच बेसिसवर आहे. एकदा मला सांगा, तुम्हाला चार्ट कळाला का, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. आवाज आणि ते क्लिअर आहे का सांगा एकदा मला, आवाज आणि स्क्रीन.
आता बघा याच्यामध्ये नाही का पहिलं आपल्याला आता याच्यामध्ये पहिला फायलम बघायचा, फायलम पोरीफेरा. खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला फायलम पोरीफेरा. आता फायलम पोरीफेरा आहे ना, याचं बॉडी प्लॅन आहे ना खूप सिंपल आहे. त्याला स्पॉन्जेस पण म्हणतात. आता याच्यामध्ये नाही का त्याच्या बॉडीवर नाही का खूप सारे नाही का काय असतात म्हणजे का पोर्स म्हणजे छोटे छोटे छिद्र असतात, त्याला काय म्हणतात ओस्टिया म्हणतात. आणि हा सेडेंटरी अॅनिमल आहे, म्हणजे एकाच जागेवर चिटकून राहतो, तिथंच राहतो, असं मुवमेंट वगैरे करत नाही हा. नंतर आता रिप्रोड्यूस बाय बडिंग. बडिंग म्हणजे त्याच्या शरीरावर असा थोडा बड येतो, आणि बडिंग आपल्याला काय माहिती आहे असेक्झुअल रिप्रोडक्शनचा पार्ट आहे, तसेच तो रिप्रोड्यूस करतो. याला गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन, म्हणजे एकदा जरी हे झाला तरी नवीन त्याची लोकसंख्या वगैरे फास्ट वाढवतात. एक्झाम्पल याचं महत्वाचं आहे सायकॉन इस्पॉन्जिया, म्हणजे स्पॉन्ज असतात ना, स्पॉन्जिया म्हणायचं. नंतर हॅलोनेमा आणि युप्लेक्टेला. जर ॲक्वाटिक, हा ॲक्वाटिक अॅनिमल आहे आणि मराईन आणि फ्रेश दोन्ही वॉटरमध्ये आढळतो आपल्याला. तर याची जी बॉडी सिमेट्री ना, तर ती असिमेट्रिकल असते बघा. आणि बॉडी कॅव्हिटी ना जी काय असते असोलिमेट, म्हणजे याला बॉडी कॅव्हिटी नसते, जे ऑलरेडी चार्ट मध्ये तुम्हाला सांगितलं होतं. आता पुढचं महत्वाचं आहे तर सिलेंट्रेटा किंवा सिंड्रिया म्हणायचं. आता याचे बॉडी ऑर्गनायझेशन ना ही काय की टिश्यू लेवलला किंवा ऑर्गन लेवलला, ऑर्गन सिस्टीम लेवलला याची जी बॉडी सिमेट्री ना ती कशी आहे रेडियल सिमेट्री, म्हणजे ज्याला आपण कसं करू शकतो असं इकडून कुठून पण असं डिवाइड करून त्याला कापू शकतो, म्हणजे जेणेकरून एक्झॅक्ट दोन पार्ट आपल्याला भेटतात. नंतर बॉडी त्याची कॅव्हिटी, त्याला बॉडी कॅव्हिटीच नाही, म्हणजे त्याला काय म्हणायचं असिलोमेट म्हणायचं. बॉडी ऑफ दिस अॅनिमल नाही का हे काय सिलेंड्रिकल पॉलिप्स किंवा अम्ब्रेला मेडोसा अशा टाइप मध्ये असतात. ते मोस्ट ऑफ दिस अॅनिमल ना ते मराईन असतात, म्हणजे समुद्राच्या पाण्यात राहतात, आणि काही आहेत ना ते फ्रेश वॉटर असतात. आता बेरिंग द टेंटॅकल्स, त्यांच्या नाही का तोंड असतं ना, तोंडाजवळ असं मिसा टाईप असतं, त्याला नाही का टेंटॅकल्स म्हणायचं. ते टेंटॅकल्स आर युजफुल कॅप्चरिंग द प्रे, म्हणजे प्रे वगैरे कॅप्चर करण्यासाठी ना ते टेंटॅकल्स वापरतात. आता एक्झाम्पल मध्ये बघा ते हायड्रा, ऍडामॅसिया, सी फॅसेलिया वगैरे. आता याच्यामध्ये नाही का जो ऍडामॅसिया किंवा सी फॅसेलिया, तर त्याला पोर्तुगीज मॅन ऑफ द वॉर म्हणतात. हा एमसीक्यू मला वाटतं एकदा आलेला आहे की पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर कोणाला म्हणतात किंवा तो कोण काय आहे, तर तो काय आहे सिलेंट्रेट आहे, लक्षात ठेवा. आणि तो त्याला ऍडेमॅसिया किंवा सी फॅलेसिया म्हणतात. दुसरं आहे जेलीफिश असतं बघा, त्याला युरेलिया म्हणतात, किंवा आणि कोरल्स. हे तिन्ही महत्वाचे बघा, जेलीफिश, कोरल्स, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. तर हे काय सगळे सिलेंट्रेट आहेत, लक्षात ठेवा सिलेंट्रेटा. आता तिसरं बघायचं जे प्लॅटेहेल्मिंथिस. आता याचं बॉडी ऑर्गनायझेशन बघा सेम टिश्यू ऑर्गन लेवलला, फक्त सुरुवातीच नाही का ते टिश्यू लेवलला आहे, त्याच्यानंतर सगळे ऑर्गन लेवलला आहेत. आता बॉडी सिमेट्री बघा, याची बॉडी सिमेट्री बायोलॅटरल सिमेट्रिकल आहे, फक्त सिलेंट्रिक आहे ना तो रेडियल सिमेट्रिकल, त्याच्यानंतर सगळ्याची बॉडी सिमेट्री बायोलॅटरल सिमेट्रिकल. बॉडी कॅव्हिटी बघा याची काय असिलोमेटी, हा असिलोमेटी. बॉडी ऑफ दिस अॅनिमल ना सिलेंड्रिकल असते, असं सेप सिलेंड्रिकल असतो, त्याच्यामुळे याला नाही का फ्लॅटवर म्हणतात. प्लेट प्लेट म्हणजे फ्लॅट असं लक्षात ठेवा, म्हणजे फ्लॅट एअरमेंटिस. मोस्ट ऑफ दिस अॅनिमल ना इंडो पॅरासाइटस, म्हणजे दुसऱ्याच्या पोटा जगतात, म्हणजे दुसऱ्यावर जगतात ते. नंतर नाही का परजीवी असतात ते, आणि इंडो पॅरासाइट म्हणजे दुसऱ्याच्या पोटामध्ये जगतात परत. नंतर असिलोमेट आहेत, बायोलॅटरल असतात सिमेट्रिकली. आता याची नाही का बॉडी कॅव्हिटी असते ना ती म्हणजे ट्रिप्लोप्लास्टिक असते, म्हणजे त्याच्यामध्ये 3 जर्म लेअरनी तयार झाले, इंडोमेट्रियम, इक्टोमेट्रियम आणि काय असते मेसोडम. तर अशा 3 यांनी हे तयार झालेले असते. नंतर अॅनिमल्स ना ते हर्मॅफ्रॉड असतात, म्हणजे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ना ते प्रेझेंट इन द सेम अॅनिमल बॉडीज. एकाच बॉडीमध्ये नाही का मेल आणि फिमेल जे हे ना सिस्टीम प्रेझेंट असते, त्याला म्हणायचं हर्मॅफ्रॉइड. खूप इम्पॉर्टंट आहे बघा, हर्मॅफ्रॉइड म्हणजे मेल आणि फिमेल एकत्रच असतात. आता एक्झाम्पल याचं महत्वाचं आहे. आता प्लेट किंवा त्याला आपण म्हणतो ना प्लॅटिहेल्मिंथिस, म्हणजे त्याला आपण म्हणतो फ्लॅटवर्म, जे फ्लॅट असे शेप असतात. त्याचे एक्झाम्पल किंवा लक्षात ठेवायचं त्याचं नाव आहे प्लॅटिहेल्मिंथिस ना, प्लेट PLT, प्लॅटिहेल्मिंथिस प्लेट. पी म्हणजे काय प्लॅनेरिया, एल म्हणजे काय प्लेट ना, एल म्हणजे लिव्हर फ्लूक, आणि टी म्हणजे टेपवर्म. त्याच्या नावानच लक्षात ठेवा प्लॅटिहेल्मिंथिस. आता पुढचं येते अस्चिहेल्मिंथिस. आता याचं बॉडी ऑर्गनायझेशन बघा सेम आहे, टिश्यू आणि जे पुढचं ऑर्गन सिस्टम वगैरे लेवल असतं. बॉडी सिमेट्री सेम आता याची, तेच बायोलॅटरल सिमेट्रिकल. जो सुरुवातीचा चार्ट बघितला आपण तोच एकदा लक्षात राहिला तुमच्या बरोबर लक्षात येईल. आता बॉडी कॅव्हिटी बघा इथून पुढे थोडी चेंज होती. अस्चिहेल्मिंथिस ना याची बॉडी कॅव्हिटी कशी बघा सिडोसिलोमेटे. सिडोसिलोमेट म्हणजे काय की याची फॉल्स बॉडी कॅव्हिटी बघा, म्हणजे बॉडी ऑफ दिस अॅनिमल ना हीच लॉंग थ्रेड असतं याच्यामध्ये आणि सिलेंड्रिकल, हेच कॉल्ड राऊंड वर्म बघा. जसे प्लॅटिहेल्मिंथिस काय होते फ्लॅटवर्म होते, फ्लॅटवर्म. ते अस्चिहेल्मिंथिस काय बघा राऊंड वर्म, म्हणजे गोल गोल असतात.
आयदर फ्री लिव्हिंग असतात किंवा इंडोपॅरासाइट दुसऱ्यामध्ये जगतात हे. आता याच्यामध्ये बघा ट्रिप्लोप्लास्टिक किंवा सिलोमेट असतात. म्हणजे सांगितलं ऑलरेडी मी, ट्रिप्लोप्लास्टिक म्हणजे याच्यामध्ये 3 जर्म लेअर असतात आणि सिलोमेट म्हणजे काय की त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी असते, पण सिडो म्हणजे ती फॉल्स असल्यासारखी असते. आणि नॉन सेगमेंटेड, बॉडी सेगमेंटेड नसते, कव्हर विथ टफ क्युटिकल असतं. त्यांच्या अंग असा थर असतो, असे जशी बॉडी कॅव्हिटी बघितली ना त्याच्यावर असा थोडा थोडा थर असतो, त्याला क्युटिकल म्हणायचं. आणि युनिसेक्झुअल असतात. अगोदरचे कसे जे प्लेटेल मध्ये हर्मॅफ्रोडाइट होते, मेल फिमेल एकत्र होते, हा युनिसेक्झुअल आहेत, म्हणजे मेल फिमेल वेगवेगळे असलं. एक्झाम्पल महत्वाचं अस्कॅरिस म्हणजे त्याला इंटेस्टायनल वर्म म्हणायचं. नंतर लोला म्हणजे आय वर्म. आणि एक तर हे वर्म आहेत लक्षात ठेवा, म्हणजे डिसीज वगैरे कॉज करतात. नंतर पुढचं आता फायलम बघा, फायलम ॲनलिडा. आता याचं बॉडी ऑर्गन सेम बघा, सेम टिश्यू ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टम पर्यंत गेलेलं असते. याची बॉडी सिमेट्री ना बायलॅटरल सिमेट्री असते. बॉडी कॅव्हिटी महत्वाची याची. आता इथून पुढे बघा ॲनलिडा पासून नाही का सगळे युसिलोमेट होतात. युसिलोमेट मध्ये याच्यामध्ये काय असते बघा, ट्रू बॉडी कॅव्हिटी असते. आता याचं बॉडी असते ना लॉंग सिलिड्रिकल आणि मेटामेरिकली सिगमेंटेड असते. ट्रिप्लोप्लास्टिक असतं बायलॅटरल आणि युसिलोमेट म्हणजे ट्रू बॉडी कॅव्हिटी सेम. आता याचं नाही का दे हॅव लाईक त्यांच्या बॉडीवर नाही का सकर फॉर द लॉकोमेशन, म्हणजे त्यांची मुवमेंट करण्यासाठी काय सकर असतं, ते त्याला अटॅच करून ते बॉडीची मुवमेंट करतात, पुढे मागे ढकलतात. आणि कवर्ड विथ स्पेशल क्युटिकल म्हणजे बॉडीवर थोडा थर असतो. आयदर दे आर हर्मॅफ्रोडाइड किंवा युनिसेक्झुअल असतात. हर्मॅफ्रोडाइड म्हणजे कसं की मेल आणि फिमेल एकच सेक्झुअल एक सेक्स ऑर्गन नाही का एकत्र असतं म्हणजे हर्मॅफ्रोडाइड, किंवा युनिसेक्झुअल म्हणजे सेपरेट असू शकतात. आता जे ॲनलिड आहे ना त्याचं एक्झाम्पल आहे बघा, ॲनलिड आहे ना असं ANEL असं ॲनलिड. आता ANL आहे ना एल असं लक्षात ठेवायचं, तर त्याच्या नावातूनच बघा. आता ए म्हणजे ॲनलिड आहे, नंतर एन म्हणजे काय की नेरिस त्याचं एक्झाम्पल आहे, एल म्हणजे काय लीच आहे, आणि ANLE म्हणजे काय अर्थवर्म. असे नावावरून ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, अर्थवर्म वगैरे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ॲनलिड आहे ना तर ते कशाचं म्हणजे अर्थवर्म लीच किंवा नेरिस आहे ना ते ॲनलिडाचे एक्झाम्पल आहेत. नंतर आता पुढचं महत्वाचं आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा म्हणजे काय की ज्याचे जॉईंटेड अपेंडिक्स असतात, म्हणजे त्यांचे जे पाय हात पाय वगैरे असतात ना याला जॉईंट असतात खूप सारे, त्याच्यावरून त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याला काय म्हणतो आपण आर्थ्रोपोडा. आता जे पृथ्वी जर पाहिली ना पृथ्वीमध्ये नाही का जरी एखादा फायलम ज्याचे सगळ्यात जास्त नंबर आहेत तो कोण आहेत आर्थ्रोपोडा. लार्जेस्ट नंबर ऑफ अॅनिमल्स याच्यामध्ये सगळ्यात जास्त अॅनिमल आहेत, इन्सेक्ट वगैरे सगळे इथं जास्त येतात. दिस इज द लार्जेस्ट फायलम विथ हायली सक्सेसफुल अॅनिमल. आणि हे कुठं पण अडॉप्ट झालेत, म्हणजे तुम्ही डोंगरावर पहा, समुद्रात पहा, किंवा कुठं पण हे भेटतात आपल्याला. नंतर ट्रिप्लोप्लास्टिक युसिलोमेट आहे. युसिलोमेट म्हणजे आता ऑलरेडी पाहिलं मी, इथून पुढे सगळ्याची कॅव्हिटी नाही का ॲनलिडा पासून सगळ्याला ट्रू कॅव्हिटी. नंतर ट्रिप्लोप्लास्टिक म्हणजे 3 जर्म लेअरनी त्याची ओरिजिन आहे. बायलॅट्रिकल असते, म्हणजे कुठून पण जर आपण मधून जर कापलं तर आपल्याला एक्झॅक्ट 2 याच्यामध्ये आपण याला कापू शकतो. सेगमेंटेड आहे, बॉडीला सेगमेंट असतं. याला चिटेनियस एक्झोस्केलेटन असतं प्रेझेंट अराउंड द बॉडीच्या अराउंड बाहेर. आणि हे काय असतात युनिसेल्युलर असतात, सॉरी युनिसेक्झुअल असतात, म्हणजे हर्मॅफ्रोडाइट नाही. याच्यामध्ये नाही का फिमेल आणि मेल वेगवेगळे असतात. एक्झाम्पल बघायचं क्रॅब्स म्हणजे आपला काय असतो खेकडा, नंतर स्पायडर, नंतर स्कॉर्पियन म्हणजे विंचू, मिलापेड वगैरे, सेंटापेड, नंतर कॉक्रोच, बटरफ्लाय, हनी बीज वगैरे, म्हणजे जे आपल्याला नॉर्मली आपल्या जे इन्सेक्ट अराउंड आढळतात ना ते सगळे एक्झाम्पल कशाचे येतं आर्थ्रोपोडा. नंतर पुढचं महत्वाचं फायलम मोलुस्का. आता हा ना सगळ्यात एक्झामिनरचा जर सगळ्यात आवडता असेल तो फायलम मोलुस्का. याच्यावर खूप वेळा क्वेश्चन विचारतात. मोलुस्का आहे ना सॉफ्ट आणि स्लिमी असतो, सेकंड लार्जेस्ट आहे बघा. याच्यावर पण एकदा स्टेटमेंट त्यांनी टाकलं होतं पीवायक्यू मध्ये की जसं फायलम आर्थ्रोपोडा 1 नंबरला सगळ्यात जास्त आहे ना, तर फायलम मोलुस्का आहे ना 2 नंबरला सगळ्यात जास्त, यांची लोकसंख्या खूप जास्त गँग ही. नंतर याच्यामध्ये बघा ट्रिप्लोप्लास्टिक सेम आहे, 3 जर्मलेन ओरिजिन असते, युसिलोमेट ट्रू कॅव्हिटी असते, आणि नॉन सेगमेंटेड. सेगमेंटेड फक्त आर्थ्रोपोडावाली गँग आहे. नंतर ही बॉडी इज डिवायडेड इंटू 3 डिव्हिजन मध्ये. याच्यामध्ये हेड असतं, नंतर फूट आणि विसरल मॅसेज असतं. दिस अॅनिमल युनिसेक्झुअल असतात, म्हणजे मेल फिमेल असे सेपरेट असतात. याच्यामध्ये नाही का विसरल मास ना कवर्ड विथ मॅन्टल, आणि मॅन्टल सिक्रेट हार्ड कॅल्करस म्हणजे सेल जे असतं ना टफ सबस्टन्सेस. याच्यामध्ये याचं एक्झाम्पल महत्वाचे स्नेल म्हणजे गोगल गाय, ऑक्टोपस वगैरे, हे सगळं याचे एक्झाम्पल येतं. नंतर पुढचे ते डर्माटा. आता इकॉनोडर्माटा मध्ये बघा याच्यामध्ये नाही का कॅल्सेरस स्पाइन्स असतात, याच्यामुळे स्पाइन्समुळेच त्याला इकायनो म्हणजे स्पाइन साठी देतात त्याला, आणि फाउंड ओनली इन ओशियन. आता नेक्स्ट क्वेश्चन मला एक्सपेक्टेड आहे, तो येऊ शकतो तो इकॉनोडर्माटावर आहे, कारण हे थोडं खूपच त्याचं वेगळं. आता त्याचे युनिक असे वेगळे कॅरेक्टरिस्टिक आहेत बघा.
खूप असा वेगळा आहे, जो की फक्त ओशन मध्येच आढळतो. इकॉनोडर्मा. इकॉनो म्हणजे काय, त्याचं काय आहे की आपल्याला म्हणतो स्पाइन्स म्हणतो. आणि हे काय ट्रिप्लोब्लास्टिक आहे, म्हणजे याला काय आहे की 3 डर्म पासून ओरिजिन आहे. युसिलेमिटी म्हणजे याला ट्रू बॉडी कॅव्हिटी असते. दुसरं म्हणजे काय की इट इज रेडिली सिमेट्रिकल, म्हणजे आपण जर मधून असा कापला तर 2 एक्झॅक्ट याच्यामध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो. याचं स्केलेटन ना, त्याच्यावर पण स्पाइन्स असतात, जे ऑलरेडी सांगितलं मी. म्हणजे असे हे स्पाइन्स म्हणजे आपले सिंग आल्यासारखे असतात, थोडे 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 स्पाइन्स म्हणजे असे म्हणजे टोकदार असे हे आल्यासारखे. त्याला गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन, म्हणजे तुम्ही जर इकॉनोडर्माटाचा एक जरी असा एखादा पार्ट जरी तुटला तर तो लगेच पुन्हा डबल तयार करतात फास्ट मध्ये. आणि मोस्टली नाही काय युनिसेक्झुअल असतात. एक्झाम्पल महत्वाचे याचे स्टारफिश, सी उर्चिन, ब्रिटल स्टार आणि सी कुकंबर. तर सी कुकंबर आहे ना, हे याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. कशाचं? इकॉनोडर्माटाचं. हे महत्वाचं, सी कुकंबर. नंतर आता पुढचं आहे ते फायलम हेमिकॉर्डाटा. हेमिकॉर्डाटा ना, आता हे अॅनिमल्स ना डिवाइडेड इंटू 3 पार्ट मध्ये. एक तर प्रोबॉसिस, कॉलर आणि ट्रंक, अशा 3 याच्यामध्ये डिवाइडेड. याच्यामध्ये नाही का नोटोकॉर्ड असतो ना, तो प्रेझेंट इन प्रोबॉसिस रिजन ओनली. प्रोबॉसिस म्हणजे जो सेफ्टी याचा सेफ्टी कार्डला जो रिजन असतो त्याचं म्हणायचं. नंतर दे आर कॉर्ड हेमिकॉर्डेट्स. नंतर अॅनिमल्स आर कॉर्ड त्याचं नाही का एक कॉर्न वर्म्स म्हणतात, आणि हे मराईन असतात, लिव्ह इन बॉरो. आता हे मी कॉर्डेट ना, याचं सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक काय माहिती का, हे समुद्र आहे ना, समुद्राच्या आतमध्ये काय करतात माहिती का, हे खड्डे करतात आणि खड्डे करून राहतात. ते याचं कॅरेक्टरिस्टिक, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर हे युनिसेक्झुअल आणि सम मे बी हार्माफ्रोडाइट. याचं बॅरनोग्लॉसस आहे ना, हे याचं इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. आता पुढचे आपल्याला पाहायचं ते फायलम कॉर्डेटा. आणि याच्यानंतर मग थोडे हे राहील आपलं बाकीचे काही पायसेस, ॲनिमेलिया वगैरे, ते सोपे. मला सांगा आवाजाने ते क्लिअर आहे का, एकदा सांगा. आवाजाने स्क्रीन क्लिअर आहे का? आवाजाने स्क्रीन क्लिअर आहे का, मला एक सांगा, म्हणजे आपलं पुढचं घ्यायला. ओके, थँक्यू. आता याच्यानंतर बघा पुढचं, आता फायलम कॉर्डेटा. कॉर्डेटा ना, तर तो कशामुळे इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यामध्ये नाही का नोटोकॉर्ड असतं. जे आतापर्यंत जे बाकीचे फायलम बघितले ना, यांच्यामध्ये असं सपोर्टिंग नोटोकॉर्ड नसतो. कॉर्डेटाचा फीचर्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड असतो. आणि त्याला नाही का आपण कॉर्डेटाला नाही का 3 याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे, जे प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्डावरून, म्हणजे नोटोकॉर्ड नेमचे लोकेशन काय त्याच्यावरून नाही का आपण याला 3 याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे. एक असतं बघा युरो कॉर्डेटा, दुसरं असतं सेफेलो कॉर्डेटा, आणि तिसरं असतं वर्टेब्रेटा. आता युरो नावातच आहे बघा, युरो कॉर्डेटा म्हणजे काय की याच्यामध्ये नाही का तुमचा जो कॉर्डेटा किंवा नोटो कॉर्ड असतो ना, तो असतो, पण तो एकदम स्टार्टिंगच्या लेवलला आणि शेवटच्या म्हणजे टेलमध्ये सेफ्टीच्या भागात असतो. जे सेफेलो कॉर्ड आहे डोक्यात, सेफेलो म्हणजे डोकं म्हणजे असतो, पण तो डोक्याच्या भागात असतो, म्हणजे हेडच्या रिजन मध्ये. आणि शेवटी असतो ना, त्याच्यामध्ये नोटो कॉर्ड आहे ना, त्याचं काय असतं की व्हर्टेबल कॉलम किंवा व्हर्टेब्रेटामध्ये कन्वर्ट झालेला असतो. आता एक एक मास तुम्ही युरो कॉर्डेटा. आता हे सगळे मराईन आहेत बघा अॅनिमल. प्रेझेंट याचं बॉडी इज कवर्ड विथ लाईक स्किन लाईक टेस्ट और ट्युनिक नोटोकॉर्ड्स असतं, आणि ते प्रेझेंट ओनली इन टेल्स, म्हणजे सेफ्टीच्या भागामध्ये असतात. त्यालाच आपण काय म्हणतो युरो कॉर्डेटा म्हणतो. लार्वा काय होती, ती मेटामॉर्फोसिस होते, डायरेक्ट मेटामॉर्फोसिस होतं, आणि डायरेक्ट अडल्ट मध्ये ही कन्व्हर्जन होतं. सेटलिंग डाऊन ऍट द बॅटम ऑफ सी, आणि समुद्राच्या एकदम तळात राहतात. याचं एक्झाम्पल काय येतं की हार्डोमॅनिया आणि डोलिओलम आणि ओइको प्युरल वगैरे. आता एक्झाम्पल वर सहसा क्वेश्चन विचारत नाही, पण कॅरेक्टरिस्टिक वर क्वेश्चन विचारतात. आता सब फायलम आणखीन, आता कॉर्डेटाचं काय, सेफेलो कॉर्डेटा. सेफेलो म्हणजे डोकं, म्हणजे याच्यामध्ये काय स्मॉल फिश लाईक अॅनिमल असतात, हे पण मराईन असतात. नोटोकॉर्ड असतो याच्यामध्ये, पण थ्रू आउट द रिजन. आता फॅरेंक्स आहे ना इज व्हेरी लार्ज, आणि अॅनिमल्स कंटेन याच्यामध्ये गिल्स वगैरे असतात, हे युनिसिक्युअल असतात. आता दुसरे महत्वाचं वर्टेब्रेटा. याच्यामध्ये नाही का नोटोकॉर्ड इज रिप्लेस बाय व्हर्टिबल कॉलम, म्हणजे नोटोकॉर्ड आहे ना डायरेक्टली रिप्लेस कशाने, व्हर्टेबल कॉलमनी. हेड आहे ना वेल डेव्हलप्ड असतं, डोकं चांगलं असतं. ब्रेन आहे ना हे प्रोटेक्टेड बाय क्रॅनियम, याच्या ब्रेनला नाही का बाजूनी क्रॅनियम असतं. इंडोस्केलेटन ना, जे बाजूचं इंडोस्केलेटन आहे, एक तर कार्टिलेजस म्हणजे आपलं नाक वगैरे असतं ना, याला काट किंवा कान वगैरे, हे कार्टिलेजने बनलेलं असतं, किंवा बोनी मग डायरेक्ट हार्डने बनलेलं असतं. आता सम ऑफ द कॉर्डेट्स ना, त्यांना जॉ असतो, आणि काही जॉलेस असतात. ज्यांना जॉलेस असतो ना किंवा जॉ नसतात त्यांना अग्नेता म्हणायचं, म्हणजे नाही असं. आणि ज्यांना जॉज असतात पुढं असं हे, त्यांना काय म्हणायचं, ज्ञातोस्टोमा. आता जॉ म्हणजे काय, जे आपलं खालचं असतं ना, आपल्या तोंडाचा जो भाग असतो त्याला जॉ म्हणायचं. आता व्हर्टिब्रेट आहे ना, हे पुन्हा नाही का 6 क्लासमध्ये डिवाइडेड आहे. आता क्लास सायक्लोस्टोमा.
सायक्लोस्टोमाटा म्हणजे काय की जॉलेस माउथ म्हणजे यांना जॉ नसतो. परॉड विथ सकर म्हणजे पुन्हा असं तोंड लंबुलत असताना सकर म्हणजे काहीतरी हे करण्यासाठी शोषून घेण्यासाठी वगैरे अशा टाईपमध्ये. स्किन आहे ना खूप सॉफ्ट असते विदाउट एनी स्केल, स्किनवर काही स्केल वगैरे नसतं. पेड अपेंडेजेस अब्सेंट असतात. इंडोस्केलेटन ना हे कार्टिलेजेस असतात. आणि इक्टोपॅरासाइट म्हणजे दुसऱ्या प्राण्यावर जगतात, म्हणजे हे परजीवी असतात पण इक्टोपॅरासाइट. याचं एक्झाम्पल आहे ना पेट्रोमॅक्झॉन आणि मॅक्झिन वगैरे. आता क्लास पायसिस, पायसिस म्हणजे काय आपले मासे, हे कोल्ड ब्लडेड असतात म्हणजे विथ टेम अराउंड जे इन्व्हायरमेंट ना त्याचनुसार यांचं टेम्परेचर नाही का चेंज होत राहतं. पेअर्ड किंवा अनफेअर्ड फिन्स असतात फॉर स्विमिंग पोहण्यासाठी. टेल फिन ना युजफुल फॉर, जी मागची एकदम टेल शेवटची टेल फिन असतं ते कशासाठी असतं, डायरेक्शन देण्यासाठी. पावताना नाही का ते इकडून इकडे आपल्याला मूव्ह होण्यासाठी ते डायरेक्शन देतं. आणि रिस्पिरेशन ना हे गिल्सनी होतं. एक्झाम्पल बघा रोहू, पॉम्फ्रेट, नंतर सी हॉर्स, शार्क, इलेक्ट्रिक रेज, स्टिंग रेज वगैरे हे सगळे पायसिस म्हणजेच कशाचे, फिशिसचे एक्झाम्पल आहे. नंतर क्लास अँफिबिया. अँफिबिया ना स्ट्रिक्टली ॲक्वाटिक असतात पण ड्युरिंग लार्वल स्टेज किंवा त्यांना ज्यावेळेस नाही का अडल्ट स्टेजमध्ये पण ज्यावेळेस रिप्रोडक्शन करायचं असतं ना त्यावेळेस पाण्याची गरज असते. त्या बेसिसवर आपण हे करतो, त्यांना डिफरन्शिएट करतो. आता यांचं महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक काय असतं माहिती का, त्याच्यामध्ये नाही का एक्झोस्केलेटन नसतं, एक्सटर्नल इयर अब्सेंट असतो, त्याच्या जागेवर टाइम्पॅनम असतं. नेक हे ना त्यांना मान नसती. आईज असतात ना ते प्रॉमिनंट आईज असतात. आणि जे डिजिट असतात ना त्याच्या जागेवर नाही का त्यांना विदाउट क्लॉज असतात. हे त्यांची कॅरेक्टरिस्टिक आहेत. आता याच्यामध्ये एक्झाम्पल फ्रॉग्स, टोड, सॅलामेंडर वगैरे असे एक्झाम्पल आहेत. आता क्लास रेप्टिलिया. रेप्टिलिया म्हणजे काय की जे आपले सरपटणारे प्राणी. याच्यामध्ये फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल म्हणायचं. जसं वनस्पतीमध्ये आपण बघितलं होतं टेरोडोफायटा फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल होते, तसं प्राण्यामध्ये पहिल्यांदा जमिनीवर अडॅप्ट होणारे कोण येतं, अॅनिमल्स, रेप्टिलिया म्हणजे फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल. आता हे पण कोल्ड ब्लडेड. एक असतं कोल्ड ब्लडेड आणि दुसरं असतं वॉर्म ब्लडेड. वॉर्म ब्लडेड म्हणजे काय की बाहेरच्या ऋतूनुसार त्यांचं टेम्परेचर बॉडीचं चेंज होत नाही, ते फिक्स असतं. जसं की आपले थंडी असो हिवाळा असो आपल्या बॉडीचं टेम्परेचर सेम राहतं. तर जे रेप्टिलिया असतात ना यांच्या बॉडीचं टेम्परेचर ना ज्यावेळेस ही असती काय थंडी असती किंवा बाहेर काही जे अॅटमॉस्फिअर ना त्याच्यानुसार चेंज होतं, म्हणून त्यांना काय म्हणायचं कोल्ड ब्लडेड. नेक याच्यामध्ये प्रेझेंट असते बघा, अँफिबियामध्ये ॲब्सेंट असते, यांच्यामध्ये प्रेझेंट असते. आणि हेड आणि ट्रंक वगैरे असतं. एक्सटर्नल इयर आहे ना याच्यामध्ये ॲब्सेंट असतं, यांना कान नसतात. डिजिट आर प्रोव्हाइड विथ क्लॉज. आता जे अँफिबियामध्ये क्लॉज होत नव्हते ना तर यांच्यामध्ये नाही का यांच्या डिजिटला नाही का क्लॉज असतात, लक्षात ठेवा. आता एक्झाम्पल्स बघा याच्यामध्ये टॉर्टॉइज, लिझर्ड, स्नेक वगैरे असे एक्झाम्पल आहेत. आता क्लास एव्ज म्हणजे पक्षी बघा. आता पक्षी म्हणजे काय, व्हर्टिब्रेट्स दॅट आर कम्प्लिटली अडॉप्टेड फॉर द एरियल, म्हणजे हवेत उडणारे असतात ना, व्हर्टिब्रेट आहेत पण हवेत उडणारे, त्यांना आपण काय म्हणतो माहिती का, पक्षी म्हणतो. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा हे वॉर्म ब्लडेड आहेत, होमिओथर्मल थर्म्स आहेत. यांच्यामध्ये फोर एम्स ना म्हणजे पुढचे दोन पाय आहेत ना ते काय असतात बघा विंग्स मध्ये, म्हणजे पंखात त्यांचं रूपांतर झाले. आणि जे डिजीज ना डिजीज स्टार्ट्स कव्हर विथ स्केल्स आणि त्याच्यामध्ये क्लॉज असतात म्हणजे नखे असतात त्यांच्या पायाला. एक्झोस्केलेटन असतं पण ते कशा असतं फिदर्स मध्ये, म्हणजे त्यांचं जे बाहेरचं एक्झोस्केलेटन ना ते आता कशात मध्ये कन्वर्ट झालेले, पंखामध्ये, किंवा त्यांचे बाहेरचे पंख असतात ना फिदर्स. नंतर नेक हे ना नेक प्रेझेंट असते त्यांच्यामध्ये. आणि जॉज ना ते मॉडिफाईड इंटू बिक म्हणजे चोन्स तयार झाले असते. त्याचे एक्झाम्पल आता आपण जे मोर, पोपट वगैरे असे खूप सारे आपण पक्षी लक्षात ठेवतो. आता पुढचं महत्वाचं मॅमेलिया. मॅमेलिया कशामुळे म्हणतात माहिती का, मॅमरी ग्लँड असते ना त्याच्यावरून हे नाव पडलेले मॅमरी. आता मॅमरी ग्लँड हे मॉडिफाईड काय स्वीट ग्लँड आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो की जे आपल्या स्वीट ग्लँड आहे ना त्याच्यापासूनच मॅमरी ग्लँड तयार झालेले आहेत. हे वॉर्म ब्लडेड असतात म्हणजे टेम्परेचर बॉडीचं कंट्रोल करतात होमिओस्टॅसिस मेकॅनिझमनी. बॉडी म्हणजे नाही का हेड, नेक, ट्रंक वगैरे असे डिवाइड असते. यांचे डिजिट असतात ना त्याच्यामध्ये नेल असतात, क्लॉज असतात किंवा हुज असतात. एक्झोस्केलेटन ना एकतर बॉडीवर हेअर्स असतात किंवा फर असतात. एक्झाम्पल मध्ये नाही का याच्यामध्ये बघा एलिफंट, नंतर ह्युमन, कांगारू असे खूप सारे एक्झाम्पल आहेत. आता अशा प्रकारे हा आपण टॉपिक संपवलेला आहे. आता पुढचे आपल्याला ते बघायचं ते इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. त्याच्यामध्ये काय फॉर द प्रोडक्शन ऑफ मोस्ट ऑफ द मिल्क प्रोडक्ट्स ना हे ऑलरेडी आपण पाहिलेलं टॉपिक आहे, फक्त थोडं रिव्हिजन याच्यामध्ये की बॅक्टेरिया प्रेझेंट इन मिल्क इट सेल्फ आर युज. एक्झाम्पल चीज प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ लाईक फंगाय वगैरे असे. तर बेसिस प्रोसेस आहे ना जसं की योगर्ट, चीज किंवा क्रीम आहे ना सेम. जसं की आपण काय करणार त्याला पाश्चराइज करणार, थोडं हीट करणार सुरुवातीला बिगिनिंग, नंतर फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाई. नंतर इन द प्रोसेस लॅक्टिक शुगर नाही का त्याला लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करतात आणि लॅक्टिक ऍसिड नाही काय करते मिल्कला कॉग्युलेट करते आणि त्याच्यापासून काय होते आपलं दही तयार होतं. आता याच्यानंतर पुढचं ते योगट. योगट मध्ये सेमच आहे, मिल्क ना बॉइल्ड करतात पहिले, त्याच्यामध्ये स्टेप्टोकॉकस, थर्मोबॅसिलस किंवा लॅक्टोबॅसिलस हे डेल ब्रोकेली वगैरे ऍड करतात 1:1 प्रोपोर्शन मध्ये आणि लॅक्टिक ऍसिड ना ही तयार होतं.
आणि सेम प्रोसेस आहे ब्रेड वगैरे. आता विनेगर प्रोडक्शन वगैरे, आता हे काय आपल्याला असं विचारणार नाही जास्त, त्याच्यामुळे हे काही एवढं महत्वाचं नाहीये जास्त. हे जे फूड केमिस्ट्री वगैरे असतं ना त्याच्यामध्ये जास्त हे करतात. आता शेवटचं आहे ना आपल्याला ते बघायचंय की सेल बायोलॉजी किंवा बायो टेक्नॉलॉजी. आता याच्यामध्ये काही सेलचे टाइप्स वगैरे बघायचे, ते महत्वाचं आहे आपलं. स्टेम सेल्स असतात बघा. स्टेम सेल्स म्हणजे काय की ज्या सेलची ॲबिलिटी असते की ऑदर कोणत्या बऱ्यापैकी टाइप मध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. सेम सेल गिव्ह राईज टू ऑल अदर टाइप्स ऑफ सेल्स इन द बॉडी. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम प्ले इम्पॉर्टंट रोल इन काय जे वुंड हिलिंग किंवा जखमा वगैरे ते तयार करण्यासाठी. स्टेम सेल नेमकी कुठे असतात बघा, एक तर अम्बिलिकल कॉर्ड मध्ये असतो, नंतर रेड बोन मॅरो मध्ये असतात वगैरे, आणि जे इम्ब्रॉनिक असतात ना त्याच्यामध्ये नाही का ब्लास्टोसाइट स्टेज मध्ये असतात हे. आता स्टेम सेल्स ना त्याचे दोन टाइप्स असतात बघा, इम्ब्रॉनिक स्टेम सेल आणि अडल्ट स्टेम सेल. इम्ब्रॉनिक स्टेम सेल म्हणजे काय की जे बिफोर डिफरन्शिएशन स्टेम सेल बिफोर डिफरन्शिएशन आर कॉल्ड इम्ब्रॉनिक. त्याच्यामध्ये नाही का 220 टाइप्स ऑफ सेल्स इन ह्युमन बॉडी आर प्रेझेंट फ्रॉम सिंगल टाइप. एक इम्ब्रॉनिक सेल पासून आपण 220 टाइपचे सेल तयार करू शकतो. त्याला आपण काय म्हणतो प्लुरोपोटेन्सी, म्हणजे सेलची त्याची कॅपॅसिटी असते. अडल्ट स्टेम सेल असताना त्याचे 3 टाइप्स असतात, एक तर रेड बोन मॅरो, अडिपोस टिश्यू आणि ब्लड मध्ये. नंतर असतात यूज ऑफ स्टेम सेल, एक तर कशासाठी असतात रिजेनरेटिव्ह थेरपी, म्हणजे याच्यामध्ये नाही का जर एखादा डेड सेल वगैरे रिप्लेस करण्यासाठी डायबिटीज, नंतर मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन झालं असेल, अल्झायमर डिसीज किंवा पर्किन्सन डिसीज वगैरे, तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये वगैरे रिजेनरेटिव्ह थेरीमध्ये आपण वापरू शकतो. नंतर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, म्हणजे नवीनच ऑर्गन तयार करणं, किडनी लिव्हर वगैरे, की नवीन आपण स्टेम सेल यूज करून तयार करणं आणि ते ट्रान्सप्लांट करणं. लाईक लिव्हर, हार्ट, आईज कॅन बी डोनेटेड आफ्टर डेथ ओनली. नंतर ऑर्गन डोनेशन ट्रान्सप्लांटेशन इज अंडर द कंट्रोल ऑफ, हे ऍक्ट महत्वाचा 1994 ऍक्ट आहे बघा, त्याच्या अंडर हे चालतं सगळं. नंतर बायोटेक्नॉलॉजी, याच्यामध्ये नाही का ब्रिंगिंग अबाउट द आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस किंवा हायब्रिडायझेशन ऑर्गॅनिझम फॉर ह्युमन वेलफेअर, म्हणजे एखाद्याचं जेनेटिक ह्युमनच्या वेलफेअरसाठी चेंज करणं, त्यालाच काय म्हणायचं बायोटेक्नॉलॉजी. तर याचे खूप सारे ब्रँचेस येतात सायन्समध्ये. त्याला सायटोलॉजी म्हणजे सेलचं काही चेंज असणं, किंवा बायोकेमिस्ट्री, नंतर मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये डीएनए वगैरे, हे जेनेटिक्स इंजिनिअरिंग म्हणजे डीएनएचा एखादा काही जो हे असतो अमिनो ऍसिड ग्रुप वगैरे तो रिप्लेस करणं, याच्यामध्ये सगळं बायोटेक्नॉलॉजी मध्ये येतं. आता एक असते व्हाईट बायोटेक्नॉलॉजी, म्हणजे काय की ही इंडस्ट्रियल प्रोडक्ट वगैरे नाही का त्याच्यामध्ये काही इंटरफेअर्स करणं, म्हणजे अल्कोहोल वगैरे प्रोडक्शन मध्ये, ते त्याला व्हाईट बायोटेक्नॉलॉजी म्हणतात. नंतर इन्व्हायरमेंट आणि बायोटेक्नॉलॉजी, याच्यामध्ये नाही का ते बायोटेक्नॉलॉजी यूज कशासाठी करतात की जे पोल्युशन किंवा पोल्युटन्स वगैरे नाही का किंवा केमिकल हार्मफुल सबस्टन्स वगैरे नाही का ते हे करण्यासाठी, त्याला बायो रिमेडिएशन, किंवा मग प्लांट जर यूज केला आपण त्याला फायटो रिमेडिएशन वगैरे म्हणतात. नंतर सिडोमोनॉस बॅक्टेरिया, हे काय करतात फॉर क्लिनिंग द हायड्रोकार्बन्स ऑइल्स, जे पोल्युटन्स वगैरे ना ते करण्यासाठी. आता फर्न एक असं टेरिस विटाटा, हे काय करते आर्सोनिक जे सॉइल मधले ना ते ऍब्सॉर्ब करायचं काम करतं. नंतर जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी असतात काही काही मस्टर्डचे आपण तयार केल्या होत्या, ते काय करतात माहिती का सोलेनियम आहे ना, म्हणजे सॉइल मधलं ते ऍब्सॉर्ब करतात. नंतर सनफ्लावर बघा, हे कॅन ऍब्सॉर्ब द युरेनियम आणि आर्सेनिक वगैरे ऍब्सॉर्ब करतात. नंतर हे बॅक्टेरिया आहे डायनोकॉकस, हे काय करते ऍब्सॉर्ब द रेडिएशन फ्रॉम द रिएक्टिव्ह सबस्टन्स किंवा डेब्रिस पासून. नंतर अल्फा क्लोवर किंवा राईट ना, हे काय करतात फायटो रेमिडिएशन मध्ये यूज होतो यांचा. क्लिनिंग अँड स्पिलीज, आता जे समुद्रामध्ये जर खूप तेल वगैरे स्प्रेड झालं असलं तर आपले इंडियाचे एक सायंटिस्ट होते, म्हणजे इंडियात बॉर्न झालेले अमेरिकन सिटीजन होते, अनंत मोहन चक्रवर्ती. तर त्यांनी नाही का आपण बॅक्टेरिया यूज करू शकतो असं त्यांनी फर्स्ट टाइम सजेस्ट केलं होतं. आता पुढचं महत्वाचं आहे ते हेरिडेटरी आणि इव्होल्युशन. तर याच्यामध्ये काही सायंटिस्ट नाव होते ते बघायचं आपल्याला. 1901 ला बघा ह्युगो द वॅरिस नाव होतं, त्यांनी काय दिलं म्युटेशन थेरी दिली ती. 1902 ला नाही का वॉल्टर सुटॉन होतं, तर यांनी नाही का काय दिलं ऑब्झर्व्ड पेअर ऑफ क्रोमोझोम इन द ग्रासोपियर मध्ये किती क्रोमोझोम वगैरे नाही का ते पहिल्यांदा फर्स्ट टाइम त्यांनी स्टडी केलं होतं. नंतर जे पुढचे होते सायंटिस्ट बघा, तर ते होते वॉल्टर आणि ट्रायो सायंटिस्ट होते बघा, ऑस्टिवॉल्ड, एक मॅकलिन मॅकर्थी आणि कोलिन मॅकलिओड. तर यांनी काय केलं प्रूव्ड द फर्स्ट टाइम द एक्सेप्ट व्हायरस, सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये नाही का डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल असतो, हे फर्स्ट टाइम यांनी सांगितलेलं आहे. हे ट्रायोड लक्षात ठेवा. नंतर एक फ्रेंच सायंटिस्ट होते फ्रँकोप जॅकॉब आणि जॅक मॉनॉर्ड, तर यांनी काय केलंय मॉडेल ऑफ प्रोटीन सिंथेसिस ना डीएनएचं त्यांनी दिलं होतं पहिलं. आणि एक जॉर्ज बिएडले आणि टॉन्टम यांनी काय सांगितलं होतं की जीन वन हायपोथेसिस हे यांनी दिलं होतं. हे एक राज्यसेवेला प्रिलिमला क्वेश्चन आला होता. आता सेंट्रल डॉगमा काय असतो, प्रोटीन सिंथेसिस ना बाय डीएनए थ्रू द आरएनए, त्याला सेंट्रल डॉगमा म्हणतात. म्हणजे की डीएनए पासूनच काय होतं, म्हणजे प्रोटीन सिंथेसिस होतं, पण
बाय युजिंग डीएनए थ्रू यूज ऑफ आरएनए, म्हणजे एमआरएनए टीआरएनए वगैरे सगळे यूज करून आपण काय करतो, प्रोटीन सिंथेसिस करतो. त्यालाच काय म्हणतात माहिती का, सेंट्रल डॉग्मा, कारण हा सगळीकडे सेम असतो. आता एक ट्रान्सक्रिप्शन असतं बघा, एमआरएनए हे काय करते, आतमधला मेसेज असतो ना डीएनएचा, तो ट्रान्सक्रिप्ट करतो आणि ओनली वन ऑफ द टू स्टँड असतं डीएनए, तेच फक्त या प्रोसेसमध्ये यूज होतात. आता सिक्वेन्स असते न्यूक्लिएट, ही न्यूक्लियोटाइडची ती ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू डीएनए असते. आता नंतर एक सायंटिस्ट हातगोविंद खुराना, तर यांनी काय करतं, डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स, त्यांनी का 20 कोडॉन शोधून लावले होते. त्यांना त्याच्यामुळे नाही का 1968 नाही का नोबेल प्राइज भेटला होता. आता पुढचं महत्वाचं ट्रान्सलेशन. आता ऍज मेसेंजर ऑफ एमआरएनए नाही का, अमिनो ऍसिड आर सप्लाय टू टीआरएनए, टीआरएनए काय करतं, ते अँटीकोडॉन घेऊन येतं आणि हॅव्हिंग द कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द एमआरएनए, त्यालाच काय म्हणतो आपण, ट्रान्सलेशन म्हणतो. आणि ट्रान्सलोकेशन, टीआरएनएचं काम काय असतं माहिती का, अमिनो ऍसिड ब्रॉट बाय द टीआरएनए आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्डनी आणि हेल्प ऑफ लाईक टीआरएनए, दिस प्रोसेस यालाच आपण काय म्हणतो माहिती का, ट्रान्सलोकेशन, म्हणजे ट्रान्सफर करतो ना टीआरएनए, त्याला ट्रान्सलोकेशन म्हणायचं. आता वेस्टेजल ऑर्गन्स असतात ह्युमन मध्ये, ते काय महत्वाचे बघा, टेल बोन्स, म्हणजे आपले जे त्याला माकड हाड म्हणतो ना, जे वेस्टेजल ऑर्गन, जर प्रश्न विचारले तर. नंतर विजडम टीथ, म्हणजे जो आपण म्हणतो ना एक विजडम टीप मध्ये शहाणा दात असं काहीतरी शब्द आहे त्याला मराठीमध्ये, तसा एक दात. नंतर एक बॉडी हेअर्स, म्हणजे आपल्या ज्या बॉडीचे हेअर वगैरे असतात ना, ते पण बऱ्यापैकी व्हेस्टिजल ऑर्गन असतात. नंतर अपेंडेक्स, नंतर मसल्स ऑफ हेअरी पेना, हे सगळं व्हेस्टिजल ऑर्गन मध्ये येतं. नंतर आता कार्बन डेटिंग मेथड बघा, तर मी ऑलरेडी सांगितलं, जो रेडिओ ऍक्टिव्ह असतो ना C14, तर तो काय करतात, आपलं एज वगैरे नाही का ते डिटेक्ट करण्यासाठी वापरतात. हे शोध कोण लावलेला आहे, विलार्ड लिब्बी या सायंटिस्ट लावला, त्यासाठी त्यांना 1960 मध्ये नोबेल प्राइज भेटला, लक्षात. आता कनेक्टिंग लिंक आहेत काय, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. लंग फिश आहेत ना, तर ते काय करतात, रिस्पिरेशन करतात विथ द हेल्प ऑफ लंग्स, इरेस्पेक्टिव्ह ऑफ बिईंग फिश, जरी फिश असले ना तरी पण ते लंग्सने फिश करतात. नंतर एक डग विल्ड प्लेटस म्हणून, ते काय करतात, जरी ते मॅमल येतं पण ते काय करतात, अंडे देतात लाईक रॅप्टाइल्स, आणि त्यांना मॅमरी ग्लँड आहे आणि हेअर्स असतात. आणि एक पेरीपॅटस, तर ही काय माहितीये का, हे कॅरेक्टर्स लाईक सेगमेंटेड बॉडी वगैरे असते, क्युटिकल असतं त्यांच्या बॉडीमध्ये वगैरे असतं, पण याला नाही का नाव, याचं एकच कॅरेक्टरिस्टिक आहे, हे कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडा, ते काय येतं, पेरीपॅटस. तर अशा टाईपमध्ये नाही का आपण हे पूर्ण 8वी 9वी 10वी नाही का पूर्ण आपण हे स्टेट बोर्ड रिवाइज केलेले आहेत.